राम नारायण राम। आजकाल मुले त्यांच्या आई वडिलांचा आदर करत नाहीत, त्यांना सन्मान देत नाहीत। यामागचं कारण काय आहे? आजकाल एकत्र कुटुंब पद्धती फारशी उरलेली नाही। लोकांना एकटे राहणं अधिक आवडतं। पूर्वी एकत्र कुटुंब असायचं जिथे सर्वजण एकमेकांचा सन्मान करत प्रेमाने राहत। जिथे एक मूल पाहत असे की त्याचा वडील त्याच्या आजोबांचा कसा सन्मान करतो, हे पाहून ते मुलंही आपल्या वडिलांचा तसाच आदर करतो। मी संपूर्ण जग फिरलो आहे, सर्व प्रकारच्या लोकांना भेटलो आहे। काही घरांमध्ये मी अजूनही पाहिलं आहे की स्त्रिया आपल्या पतीच्या कुटुंबाचा खूप आदर करतात। जर तुमचं मन चांगलं असेल, मन सत्य बोलेल, तर सगळं काही चांगलंच होईल। मन मजबूत करण्यासाठी ध्यान करणं अत्यावश्यक आहे। जर माणूस ध्यान करेल तर त्याला कोणताही आजार होणार नाही। जर माणूस आपलं जीवन निसर्गावर आधारित, प्रकृतीवर आधारित, विवेकावर आधारित ठेवेल तर त्याला कुठलीही अडचण भासणार नाही आणि पृथ्वीवरही कोणतीच समस्या उरणार नाही। माणूस कर्ता आहे। माणसानेच पृथ्वीवर समस्या निर्माण केल्या आहेत। जर पृथ्वीवरून वैयक्तिक मालकी हक्क काढून टाकला तर सर्व काही सुरळीत होईल। निसर्गाचं नवीन सूर्य उगवेल, नवीन प्रकाश येईल। सृष्टीमध्ये जे काही आहे, ज्या गोष्टी आहेत, त्या सर्वच महाकाशात आहेत आणि त्या सगळ्या आपल्या आतसुद्धा आहेत। संपूर्ण निसर्गात जे काही आहे ते सर्व आपल्या आत विद्यमान आहे। जर निसर्ग महाकाशाचा मार्ग आहे तर आपण सगळे त्याच्याचपासून निर्माण झालेलो आहोत। निसर्गामध्ये जे गुणधर्म आहेत त्या सर्व गोष्टी प्रत्येक माणसामध्ये आहेत। म्हणूनच आपण सगळे महाकाशाचाच एक भाग आहोत। आपण जे अल्लाह, ईश्वर, भगवंत वेगवेगळ्या नावांनी ओळखतो ते सर्व एकच आहेत आणि ते म्हणजे महाकाश। महाकाशाने ज्या उद्देशासाठी आपल्याला इथे पाठवलं आहे तो सारा काही आपल्या आतच आहे, जो की आपला विवेक आहे। जीवनात कोणतेही कार्य करा, तुमचा विवेक नेहमी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल। म्हणून नेहमी तुमच्या विवेकाचं ऐका, तुमच्या अंतरात्म्याचं ऐका। राम नारायण राम हे असं एक नाव आहे जे तुमच्या जीवनाचा उद्धार करतं, तुमची स्वप्न, इच्छा पूर्ण करतं, तुम्हाला तुमच्या आत्म्यासोबत भेट घडवून देतं। या नावामध्ये ती शक्ती आहे जी संपूर्ण सृष्टीला स्वतःमध्ये सामावून घेते। हे नाव जपताच तुम्हाला स्वतःचा साक्षात्कार व्हायला लागतो। जगात अशा कितीतरी लोकांनी राम नारायण रामशी नातं जोडून केवळ स्वतःचं नव्हे तर समाजातील इतरांचंही कल्याण केलं आहे। राम नारायण रामशी जोडल्यामुळे सर्वांच्या जीवनाला एक नवीन दृष्टिकोन मिळतो आणि तोच नवीन दृष्टिकोन आपल्याला नवीन ऊर्जा देतो आणि जीवन यशस्वी बनवतो।